नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कर्जमुक्तीचा मुद्दा राज्यात चर्चेचा विषय बनला आहे। शेतकरी कुटुंबावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत। या उपाययोजनांमधील एक महत्त्वाची योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना होय। लाभार्थी शेतकऱ्यांची गावनिहाय यादी। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत। शेतकरी मित्रांना त्यांच्या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या पाहणे शक्य आहे। यासाठी त्यांनी सरकारने दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल। या याद्यांमुळे शेतकऱ्यांना आपण या योजनेसाठी पात्र आहोत की नाही हे समजेल। कर्जमुक्तीची रक्कम बँक खात्यात जमा। या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे। या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल। शेतकऱ्याने राष्ट्रीयकृत व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका किंवा विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेली पीक कर्जाची परतफेड वेळेवर केली असेल तरच त्यांना हे अनुदान मिळेल। कर्जमुक्तीच्या प्रक्रियेतील अडचणी। कर्जमुक्तीच्या प्रक्रियेत काही अडचणीही आहेत। बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चुकीच्या माहितीमुळे अडचणी येतात। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे नावच यादीमधून गहाळ झाले आहेत। अशा वेळी शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात। शेतकरी कर्जमुक्तीची गरज का भासते? शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कुटुंबावर कर्जाचा बोजा पडतो। दुष्काळ, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळेही पिकांचे नुकसान होते। या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यात अडकावे लागते। त्यामुळे कर्जमुक्ती ही एक गरजेची बाब बनली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना राबवल्या आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शेती क्षेत्राची पुनर्रचना करणे आवश्यक आहे। शेतीमालाला योग्य भाव, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे। व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा। शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा। धन्यवाद।